महत्त्वाची मोठी बातमी आपण बघतो। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राज्यातल्या सर्वपक्षीय खासदारांसोबत भेट झालेली आहे। संसद भवन परिसरामध्ये ही भेट झाल्याची माहिती मिळते आणि यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, धैर्यशील मोहिते पाटील, अपक्ष खासदार विशाल पाटील, भाजप खासदार स्मिता वाघ, काँग्रेस खासदार कल्याण शेट्टी, रवींद्र चव्हाण, शिवसेना खासदार धैर्यशील माने आदी खासदार यावेळेला उपस्थित होते। संसद भवन परिसरामधील संगम 2 मध्ये झाली ही भेट अशी माहिती सध्या समोर येते। ही दृश्य आपण बघतोय। सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांच्यासोबत देखील भेट घेतली आणि यावेळेला त्यांच्यासोबत पार्थ पवार देखील होते। त्याचबरोबर इतर नेते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। सुनेत्रा पवार यांचा आजचा हा दिल्लीचा दौरा आहे, त्या दरम्यान त्यांची सगळ्यांची भेट झाली आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे सहकारी प्रशांत लीला रामदास आपल्याला। प्रशांतजी, महत्वाचं म्हणजे जर बघितलं, आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या राजधानी दिल्लीत आल्या होत्या आणि त्यांची खासदारांसोबत भेट झालेली आहे। संसद भवन परिसरामध्ये ही भेट झालेली आहे। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, धैर्यशील मोहिते पाटील, अपक्ष खासदार विशाल पाटील, याशिवाय भाजप खासदार स्मिता वाघ, याशिवाय काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, रवींद्र चव्हाण, खासदार वर्षा गायकवाड, शिवसेना खासदार धैर्यशील माने, नरेश म्हस्के आदी खासदार यावेळी उपस्थित होते। महत्वाचं म्हणजे बैठकीमध्ये जर बघितलं, साधारणतः ज्या पद्धतीची एक राज्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात सुनेत्रा पवार ह्या सर्व खासदारांसोबत चर्चा करत असल्याची माहिती पुढे आली आहे। खासदारांनी देखील आपल्या आपल्या लोकसभा मतदारसंघातले अनेक प्रश्न पत्राच्या स्वरूपामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिले, यावेळी दिल्याची देखील माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि आता अमरावतीमधून एक मोठी बातमी। अमरावती सेक्स व्हिडिओ स्कॅन्डल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुख्य आरोपी अयाननं 8 मुलींशी मैत्री केल्याची कबुली दिली असून केवळ 2 मुलींशी शारीरिक संबंध असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी 8 पीडित मुलींची ओळख पटवली असली तरी एकही मुलगी तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाहीये। सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आरोपीनं आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याचं देखील समोर आलेलं आहे। दरम्यान आज या प्रकरणावर उच्चस्तरीय बैठक देखील होणार असल्याची माहिती समोर आली आहे। अयाननं 8 मुलींशी मैत्री केल्याची सध्या कबुली दिलेली आहे आणि यापैकी 2 मुलींशी शारीरिक संबंध ठेवल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। केवळ 2 मुलींशी शारीरिक संबंध असल्याचं त्याने सांगितलं असतानाच या प्रकरणात मात्र आतापर्यंत या 8 जणांना अटक करण्यात आलेली असली तरी पोलिसांनी 8 पीडित मुलींची ओळख पटवली असली तरी एकही मुलगी पुढे आलेली नाहीये। तक्रार देण्यासाठी एकही मुलगी पुढे आलेली नाहीये। सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठीच आरोपीनं आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याचं देखील समोर आलेलं आहे। दरम्यान आज या प्रकरणावर उच्चस्तरीय एक बैठक होणार असल्याची माहिती मिळते। आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी। अशोक खरात याला 4थ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। 5व्या गुन्ह्यात अशोक खरात याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यामध्ये आता 14 दिवसांची पोलीस कोठडी जी सुनावण्यात आलेली आहे आणि आता 5व्या गुन्ह्यात उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे आता एक एक करत अशोक खरातचे कारनामे, घोटाळे, त्यांनी कशा प्रकारे भक्तांची फसवणूक केली, महिलांचं शोषण केलं, त्यातल्या SITच्या तपासातनं जे महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत त्या ग्राउंडवरती आता त्याची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात येते। आणि आता 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आता 4थ्या गुन्ह्यामध्ये त्याची मागण्यात आलेली होती आणि ती कोठडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केलेली आहे। त्याला 14 दिवसांची कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। 4थ्या गुन्ह्यात ही सुनावण्यात आली आणि आता 5व्या गुन्ह्याकरता उद्या पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला हजर केलं जाईल। अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे। 14 दिवसांची ही न्यायालयीन ही पोलीस कोठडी जी ती सुनावण्यात आल्याचं कळतंय आणि आता उद्या 5व्या गुन्ह्यात अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात येईल।